हॅलो चेक. अगदी आपण पाहतोय मित्रांनो, आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉलचं करंड आणि मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतोय. खऱ्या अर्थाने हे सकाळचं सत्र आहे. एका साईडने टीम कासगाव आणि त्यांच्या विरुद्ध चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज चिंतामण शेंडे. पहिलाच बॉल, त्यांची डाई किडनी उडाली का उजी आयडिया सांगून ते पहा. पहिला चेंडू सीमा रेषा बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय. पहा, पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता खऱ्या अर्थाने. तिथे मात्र अगदी कुठेतरी हे षटक म्हटलं तर थर्ड सर्कलच्या बाहेर कमीत कमी क्षेत्ररक्षकानं त्यांचा फायदा घेत असताना पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळाल्या गेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणारी टीम अर्थात चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. कासगाव हा संघ अगदी आपण पाहतो तितकाच नामांकित संघ आहे. अनेक स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये काय सांगायचं, गड्यांना बरोबर सापून टिकला, कोसून मारला, जमला नाही, शेंडी फोडली गड्यांना, सुसाट आला, तोटका सारखाने काय सांगायचं मांजरी सारखा गपचूक जाऊन घुसला. तिथे पहा स्लोवर गतीचा वापर केला होता आणि तिथे हा चेंडू मात्र डॉट आलाय. पहिला चेंडू त्यावरती 4, त्यानंतर डॉट म्हणजे गोलंदाजाने कुठेतरी विरेशनाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. काय झाला, त्याला एडर जमली, त्याला खैच जमला, हे कारण त्याच्या मगी त्याला सुरुवात झाली. पहा स्क्वेअरलेग अंपर आहे आमचा, तो जरा गावठी बघत आहे. लय जर वळवळ करायला लागलं त्याच्याशी संपर्क साधा. पहा अगदी पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल विलास निरगुडा निश्चित स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत. अजय शेंडे नाही नाही नाही, कार्यक्रम ओके. पंचांकडे अशी खोटी अपील करणं म्हणजे एकच काम, ज्याचे पोटात पाप त्याला पोरा होतील आपोआप. असं काय व्हायचं नाही, फुकाट नका दोष द्याव. परंतु पहा ही खोटी अपील होताना पाहिली, कारण की कुठेतरी अपील करायची होती. फलंदाज ज्या पद्धतीनं खेळत होता, त्याचा स्टान्स ज्या पद्धतीनं होता त्या पद्धतीनं गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि गोलंदाजाला कुठेतरी फलंदाज फसलाय की काय याची खात्री करण्यासाठी पंचांकडे दाद मागत होते. आणि बघता बघता हाही चेंडू इथे डॉट आला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू डॉट हाताळलेत. सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. काय इलाज नाही, अक्काल बंद झाली. हे शेम कार्यक्रम झाला. आजार एक पण काय सांगता कंचर डॉक्टर का फरक पडेना. गोलंदाज एक पण कुठल्याही पद्धतीनं फटका खेळला तरी देखील त्यावरती बॅटवरती चेंडू येत नाहीये. ही गोलंदाजाची खासियत आहे. चिंतामण ज्यानं सातत्यानं डिरेशन करताना त्याला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे येऊन फटका सजवलाय. बॉल मात्र यावेळेस अतिशय चांगला होता. त्यावरती आक्रमण. त्याला माहित आहे 4 खालन जर आता हे बॉलवर रट्टा नाही मारला तर काय सांगायचं, कर्ज वाढायचा, भयानक कार्यक्रम व्हायचा, याच भरून धन व्हायची. आणि अशा पद्धतीने इथे शेवटच्या बॉलवरती म्हणजे सुरुवात इथे फलंदाजानं खऱ्या अर्थाने षटकाची गोड केली होती. अखेर शेवट देखील गोड केला. परंतु मध्यंतरी जे 4 चेंडू होते ते मात्र आपल्याला इथे डॉट पाहायला मिळाले. 8 धावा. अगदी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. 4 षटकांची ही मॅच आहे आणि 4 षटकामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातीला पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहिलं तिथे 8 धाबा आल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. त्यामध्ये टार्गेट किती सेट होणार ते पाहणं फार महत्त्वाचं राहील. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मोठ्या थाटामाटानं आपण पाहिली. 5 बाज सकाळ सकाळ खैस मालच झोंबला. ओहो फटका इथे. ओहो बॅटची लिडिंग एज. काय झालं माहिती आहे का, मान नंतरला नेमका मालच 4 दिसला का 5 दिसला, त्याच्यात कांडी टाईट झाली. परंतु निश्चित मित्रांनो 5 षटकांचा सामना आहे याच मैदानावरती. खऱ्या अर्थाने आत्ताच आपण पाहिले असेल मागच्या हप्त्यामध्ये अंबरनाथ आदिवासी प्रीमियर लीग पाहिली आणि निश्चित याच मैदानावरती हा एक मोठा दैदिप्यमान सोहळा अर्थात आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ ज्यांच्या माध्यमातून हे स्वप्न पाहतोय आणि हे स्वप्न अगदी आपण थाटामाटानं संपन्न होत असताना उद्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. 12 आल्या गेल्यात. नानाचं स्वागत केलं.
आउट आहे म्हणजे लाईन त्याला तिकडून बसली हा का. हंपर मोरा असून त्याला कळला का नाही आउट आहे. नको झालाय. अगदी पहा म्हणजे आपण जातो दवाखान्यात पण ह्यो जाऊन दवाखान्यात जाऊन ह्यो डॉक्टरला तपासायला सुरुवात. अगदी अपील केली होती पुन्हा एकदा हा चेंडू नाण्याच्या माध्यमातून डॉटाला गेलाय. यावेळेस हो पुन्हा एकदा त्यानं गडी हेरूनच कार्यक्रम केला. त्याला माहित आहे ह्यो डॉक्टर चांगला वळवळ करीतो या जगत जाऊ दे. कार्यक्रम ओके खावा पका मीठ. तिथे मात्र चेंडू जाऊन पोहोचला. 4 धाब्यांसाठी मिळत आहे धाबा 4. अगदी पहा एक चेंडू गोलंदाज कुठेतरी आपली गोलंदाजी सांभाळतोय तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज आपली कामगिरी सांभाळतोय. अशा पद्धतीनं पहिला चेंडू 4 आला, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर पुन्हा चौकार आला. संघाची धावसंख्या बघता बघता मित्रांनो जाऊन पोहोचली 16. यावेळेस पुन्हा एकदा स्विचिचा फटका बाहेर कार्यक्रम. आता गाडी पिसाळा. सकाळ सकाळ का माहित आहे का गाडी जरा इंजन गार असत ना त्यामुळे गाडी चालू होताना जरा गचका खाते. एकदा चालू झाली का मग काय दे दनादन हान ठणाठण. तिथे हा बॉल देखील लागोपाठचा हा दुसरा चौकार. नाही गाणी मस्त लायली काय सांगायचं. भावी नवरदेव आहे त्यांच्या मनात अशी गाणी ऐकल्यावर लय कार्यक्रम वाजत व्हा नाही इलाज. आणि यावेळेस देखील फटका येते. हवेत खेचला शतरक्षक दूरवरून नाही इलाज झाला. हवा टाईट झाली फार. गडी सुसाट धावला तोटका सारखा पण नाही इलाज. आणि मला वाटत वायरीत गड्याची काय जम्बलिंग झाली का काय झाली. पहा अगदी वेगानं झेलवरती प्रयत्न भरपूर केले होते परंतु तिथे कुठेतरी थोडंसं जर पाहिला तर इथे जजमेंट चुकलं गेलं. आणि त्या वेळेमध्ये 2 धाबा कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या बनली गेले 22 धाबा धावफलकावरती. सलामीची जोडी अजूनही जर पाहिलं तर निश्चित चिंचवली संघाची ज्या उद्दिष्टानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे ती कामगिरी आतापर्यंत चांगली गेली. खास करून आपण विचार केला तर 5 चेंडूचा सामना केलाय. राम 14 धाब्यांवरती बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला शतरक्षक डीप मध्ये आहे आणि तिथे पहा एक सिंगल येत असताना षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होते 2 आणि संघाची धावसंख्या बनली गेले बिनबाद 23. सीमारेषा बाहेर पाठवलं. 6 धावा मिळाल्यात आणि संघाची धावसंख्या आता 30 वरती जाताना पाहायला मिळते. बस श्याम कार्यक्रम झाला. सख्याला उलट्या झाल्याने तुक्याला सलाईनी लायल्या. स्विचिचा फटका खेळायला प्रयत्न केले. चेंडू फलंदाज डॉट झाला परंतु विकेट कीपर बीट झाला आणि चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचला. 4 धावा चौकार.
कुठेतरी आपण पाहतोय 34 बनल्यात. पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात चांगली केलेली बरी. त्यामुळं या मॅचमध्ये थोडंसं जर पाहिला समालोचन करताना या मॅचमध्ये थोडंसं मनोरंजन कमी होईल, कारण सुरुवात आहे. बोनी जराशी बरी झाली म्हणजे बरी, नाही तर सकाळी नारळ कुचका फुटला का अख्खा दिस मग झालं धन. पहा अगदी आपण पाहतोय इथे हा चेंडू डॉट हाताळलाय. सुरुवात ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने केली ना गोलंदाजाने, त्यावरती षटकार देखील दुसऱ्या चेंडूवरती सहन करावा लागला. बस तो सांगतो माझ भारी, इकडून कालती फिरे तिकडून कालती फिरे, पण नाही इलाज बुडाला आगूच लागना. खऱ्या अर्थाने दोन्ही साईडनं प्रयत्न करत होते. गोलंदाजासाठी थोडासा प्रश्नचिन्ह उभा केला होता, परंतु तिथे गोलंदाजाने आपली शैली मात्र चेंज न करता आपल्याला काय करायचं ही करत असताना, अशा पद्धतीनं गोलंदाजी करत असताना हा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. यावेळेस फटका इथे हवेत. काय नाही निजला का काय झाला, जेला का काय जत्रा लागून ग काय बाबा, भरोसा नाही पोरा सोरा शेवटी. आता हळदी आली लग्न आली का सुरूच होते जागायला. 5 षटक क्रमांक मैदानाच्या आत समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या बनली गेली 36 धावा. अगदी 12.00 ची धावगती आहे आतापर्यंत आपण जणू काही पाहिले मित्रांनो, कारण की 36 बनल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. उर्वरित जर पाहिला पहिल्या डावामधील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि या 12 चेंडूमध्ये अजून किती धावा येतील पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल. चिंतामण शेंडेनं हाताळलं, त्यामध्ये 8 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसरे षटक नाना शीदनं हाताळलं, त्यामध्ये 15 धावा खर्च झाल्या. आणि पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक अर्थात सांघिक कोट्यातील तिसरे षटक चिंतामणनं पुन्हा एकदा हाताळलं. त्या षटकामध्ये अशा 13 धावा आल्या, आणि अशा एकूण संघाची धावसंख्या ही सध्याच्या स्थितीला चिंचवली या संघाची आपल्याला पाहायला मिळते, बिनबाद 36 धावा. चांगलं संगीत, मग काळीजी इकडे आणि फोपिस्ती तिकडं, काय नाही इलाज. पहा अगदी आपण पाहू शकाल. चला मित्रांनो, आपला टाइम आउट झालेला आहे, कारण की अगोदरच आजच्या शेड्यूलला आपण थोडंसं उशिरानं सुरुवात करतोय. त्यामुळे आपल्याला शक्यतो गरजेनुसार आपण वेळ खर्च करा, आणि जेवढा आपल्याला वेळ खर्च करता येईल तेवढाच वेळ खर्च करा, जास्तचा वेळ खर्च करू नका. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मित्रांनो. संघाची धावसंख्या ज्या पद्धतीनं आपण पाहतोय ना की 36 बनल्या गेल्यात, आणि यावेळेस बाळू कडाळी संघातील महत्त्वाचा खेळाडू जो यावेळेस गोलंदाजीसाठी तयार होतोय. मग येता येता कुठेतरी गुतला था ट्रॉफिकमध्ये, पण सुटसुटीत आला. का ना गुत्त तो, काय सांगायचं आहे, माझ्यासारखा निकाल 6-7 बसतील असणं मोठा बारदान. अगदी जाऊया. यावेळेस बाळू कडाळे गोलंदाजीसाठी तयार होतो. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती फलंदाज रामला आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडवरती अनंता. खऱ्या अर्थाने हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय ना की 16-16 धाब्यांवरती बॅटिंग करतायत. यावेळेस हो घुटना टेकचा वापर, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली, तिथे मात्र चुका नाही. नो हलिंग नो डुलिंग, जागेत पंपॉंग करिंग. आत्ता गडी उलाचा खुश झाला, रायची जत्रा म्हणजे आत्ता उडाली. यस, यावेळेस सुंदर झेल, पहिला धक्का. फसवा चेंडू हाताला, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर रामनं केला होता, परंतु रामला मात्र तिथे यश आलं नाहीये, आणि सुयश प्राप्त झालं ते म्हणजे बाळू कडाळीला, आणि तिथे पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली गेली. स्ट्राईक एंड होती यावेळेस सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने निश्चित 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू इथे दाखल होतोय. काय नाही गडी तसा आवाज, आणि आवाजात तशी पावर. शब्बास शब्बास, काय सांगायचं आहे, म्हणजे बारीक गडी शब्बास देतो, मोठे गडी आले शब्बास, धोकाच नाही. बाळू कडाळी मजबूत कार्यक्रम. हो बघा, आता इथून चाला यांचा सुरू झाला. अजून जराशे टाचण्या खोलल्या नाही, त्यामुळे जरा वजच आहोत. जराशे टायमात दुसऱ्या मॅचपासून कार्यक्रम चालू करू. इथे पहा स्लोवर बाज नाही इलाज,
नशीब गांडू त्याला काय करी पांडू, आला ना मधीच. पहा फटका सजवला, परंतु तिथे लाईटीचा पोल होता. फक्त पंच आपण देखील असे सावधान मध्ये राहा, विश्राम मध्ये नका राहू. साळत काही जो विश्राम मध्ये राहिला नसं. अजय शेंडे आता हा बघा, आणि दिनेश शेंडेकडे लक्ष द्या. आपल्याला माहित आहे त्याचं काय काय बाकी असतं. आज पण तसंच वाटतं थोडा, त्यामुळे अजय शेंडेला सगळं माहीत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. निश्चित संघाची धावसंख्या 37 बनली गेलेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. नाही इलाज शियम कार्यक्रम बाबा. इंस्टा व चिकनी भेटली, भेटा गेला तर चकनी दिसली. चेंडू खऱ्या अर्थानं फटका सजवण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा चेंडू चांगला वाटला, परंतु जवळ आल्यानंतर तो चेंडू थोडासा आपल्या अपोजिट दिशेनं होता, तो म्हणजे फलंदाजाच्या, आणि तिथे तो चेंडू डॉट आलाय. अजूनही या चौथ्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. बाळू कडाळी तयार. फटका यावेळेस दमदार. बॉल हवाई सफर होत असताना माझा फ्यूज जोराव लागा, त्याची डीपी तिकडे खुरारी ती, म्हणून सांगतो नको झालाय ते शेंड्याचा. धन्यवाद डीजे. अरे कासर खेच. नाही 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 बरोबर, इकडची आर्थिंग त्याला गेली. हा डबल डबल म्हणजे काय सांगतात, चढवा तुम्ही. हा तुम्ही एकमेका ढेंग पडीशिरा नाही इलाज, काय सांगायचं आहे. पहा अगदी जर पाहिला तर सध्या कार्यक्रम ज्या पद्धतीनं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, तिथे गोल नाही. तुम्ही हातून नका लावू, राहून दे, नाही तर आपण एकदा फटाकडे वाजून बाराच. चला दिनेश शेंडे डीजे ऑपरेटर, दिनेश शेंडे डीजे ऑपरेटर, आवाज येतोय का? पहा आपण डील नंतर करू, नाही तर काय माहित आहे का, माणसाचा पेशंट गुराचे डॉक्टर का निहाल नको. धावा धावपलकावरती आहेत, मजबूत खाऊन पिऊन ढेकर देऊन 45. अरे आम्ही चुकल्यावर तुम्ही ना, तुम्ही आम्हाला आठवण करून द्याल का आवडं झाला. आता मुद्दम तुम्ही आमचा सातबारचा पाहिजेतला. अगदी पहा 45 बनल्या गेल्यात सध्याच्या स्थितीला, आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, ते म्हणजे 4 समाप्त झालंय. आणि आता शेवटचं षटक शिल्लक राहणार आहे, त्यामध्ये टार्गेट किती सेट होणार ते पाहिलं जाईल. 45 तर बनल्या गेल्यात. एक विकेट चिंचवली क्रिकेट संघानं गमावली आहे. अजूनही 6 चेंडू आपल्याकडे टार्गेटसाठी शिल्लक आहेत, आणि 6 चेंडूमध्ये अजून किती धावा टार्गेटमध्ये दिल्या जातील. चेतन गोलंदाजीसाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. उलाच अजून ते मुआक माप जे आलजेला असता बरा झाला असता 11 एकरमध्ये. काय सांगायचं आहे, नको झाले. 13 एकरमध्ये द्यायला नकाशा दिला, तो 11 एकरमध्ये रामायण ठोकायला लागला. पाहू शकाल खऱ्या अर्थाने अतिशय वेगवान नाही ना करीत बापा. ते तुम्ही एक काम करा, बॉलर नंद्रा तो बॅट्समन नंद्रा, शियम कार्यक्रम झाला, डायरेक्ट गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर मोजायला लागेल. गोलंदाज तयार होतोय. येस म्हणून सांगता पोरा सोरा उभा वारा, काय सांगायचं आहे. आतरून पाहून पाय पसरायचा. आता थंडीचा दिवस आला, पण नाही इलाज झाला. वेग भन्नाट घेतला खऱ्या अर्थाने रनवेसाठी, परंतु तिथे चेंडू कुठेतरी रिलीज करण्यावेळेस गती थोडीशी कमी देण्याचा प्रयत्न केला होता चेतननं, आणि तो चेंडू खराब आलाय, वाईट आलाय. 46 बनल्या गेल्यात. 46 धावा. आणि एकंदरीत जाऊया, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर उंची आहे, क्षेत्रक्षे बॉल खाली आलाय. ओहो लाजवाब. अये बॉल दाबतो. आमच्याकडे सर्व प्रकारच्या भोशाड्या स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. जाहिराती ऐकल्या पाहिजेत का? काय नाही, सगळं आहे एकदम, मीठ बीट सगळा ओके मध्ये आहे, चविष्ट आहे अगदी. पहा सध्या जर पाहिला, एक एक चुकी फार महत्वाची असते, आणि खऱ्या अर्थाने आपल्या खेळाला कुठेतरी ताकीद दिली जाते की अशी कामगिरी तुला करायची नाही. आणि यावेळेस पुन्हा एकदा भरपूर उंची. आता मात्र नाना स्वतः कॅप्टन, बॉल खाली आलाय. नाही इलाज नाही, कार्यक्रम बरोबर त्याचा होता, सगळा वायरी निघून टावर ना त्याला लपडा केला. पहा कारण परवा तिथे माझे मॅचच्या टायमाला असाच कार्यक्रम वाजला, डायरेक्ट बरोबर बॉलाचे मधोमध टावर होता, आणि काय क्या ज्या गेलो थोबाडाव पडायची बारी. पहा जजमेंट चुकली जाते, कारण की तुमचं लक्ष ज्या चेंडूवरती असतं ना, त्याच्या मध्यंतरी कुठेतरी काही ना काही आलं की आपलं नियंत्रण सुटतं. अशा पद्धतीने नियंत्रण नाण्याचं सुटलं, आणि तिथे मात्र 2 धावा जमा झाल्यात. संघाची धावसंख्या 50 बनली गेली आहे. पहा 50 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे आता नाना गपचूक फिल्डिंग करणार.
यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत, पाहू लागेल. नाही, तुम्हाला सांगू ना, लफडा सगळा टावरनी वायरीत आहे, बाकी सगळा क्लिअर काम आहे. काय नाही, ये बाजूला जो फिल्डिंग करे त्यालाच टावाय का, इकडे कवड्या किडण्या फुगती द्या. नाही आता हार्बर खाल्लं तरी ते पचतं नाही, आणि पाव खाल्लं तरी ते सुचतं नाही. पहा, अगदी इथे देखील जजमेंट चुकली आहे. या बॉलवरती वेगानं पुन्हा एकदा 3 धावा घेतल्यात आणि संघाची धावसंख्या बनली गेली आहे 53 धावा अजूनही या षटकातील आणि या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 बनल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल, चेतनशीद गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस पुन्हा एकदा नाही, त्याला बरा खोपडा भेटला योकूच. काय सांगायचं, त्याला माहित आहे उजेडात कार्यक्रम वाजवण्यापेक्षा अंधारात आरकोट घातलेला बरा. इथे हा चेंडू देखील पुन्हा एकदा मिड विकेटला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक कुणीच नव्हतं आणि बघता बघता तिथे मात्र गॅप शोधला आणि चेंडूला अगदी फरार केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तिथे मिळाल्या 4 धावा. अशा पद्धतीनं अगदी 57 धावा बॅटिंग करत असताना धावफलकावरती चिंचवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन तयार होतो. चेतन कमबॅक करण्याची फार गरज. आता संधू कानफट्या मारलाय, पण नाही इलाज बेमटेच्या देटापासून मारला, तिथे मात्र हो इथे बघता बघता नाही. काय झालं आणि काय नाही बाबा, सकाळ भुका आला का काय झाला, हातात काही बॉल लागत नाही, नेमका बॉल हातात आल्यावर गदगुल्या होत्या का काय होत्या. पहा, इथे देखील 2 धावा खर्च झाल्या गेल्यात आणि अशा पद्धतीने संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 59 आणि शेवटचा चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत. याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे खरवई आणि मला वाटतं त्यांच्या विरोधात बोहनोली, जे वाघोबा बोहनोली. आमच्याकडे घरपट्टी वेगळी आहे, ते जे वाघोबा आहे ते आधी सांगा, कारण कसं आहे आपले मोहर दिसेल त्याच कार्यक्रम वाजत आहे. इथे एक सिंगल घेतली आहे, पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न, तिथे धावबाची संधी होती का, हो संधी आहे आणि जरूर संधीचं सोनं केलं जातं. इथे मात्र फलंदाज तिसऱ्या धावेसाठी बाद होत असताना या 2 धावा ॲड होतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 61 आणि विजयासाठी कासगाव या टीमला बनवायचे आहेत 30 चेंडूमध्ये 62 धावा. चला, जे वाघोबा बहनोली आणि त्यांच्या विरोधात खरवई. कॅप्टन आले असतील तर लगेच रिपोर्टिंग करा, जेणेकरून आपल्याला आजच्या शेड्यूलला जसा उशीर होतोय तसा उशीर करायचा नाही आहे. वेळेमध्ये आपल्याला टॉस करणं बंधनकारक असेल. पहा, अगदी अनंता संघाचा महत्त्वाचा खेळाडू नाही इलाज पहिले बॉलापासून ज्याला शेवटच्या बॉल परत पार फासण्या फुसण्या फासफूस केल्या, निसनिस केल्या, धन झाली पार. आणि अगदी आता इथे 62 धावा बनवायच्या आहेत 30 चेंडूमध्ये. टीम कासगाव या संघाला खऱ्या अर्थाने बनवाव्या लागतील, कारण की डोअर डाय नॉकआउटच्या स्पर्धा जेव्हा जेव्हा आपण खेळतो ना, तेव्हा प्रत्येक सामना आपल्या संघासाठी डोअर डाय असतो. तिथे तुम्हाला काय करायचं काय नाही हे न ठेवता तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रत्येक सामना जिंकायचा आहे, हाच उद्दिष्ट मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं सामना खेळायला सुरुवात करायची असते. आणि निश्चित त्या पद्धतीनं आपण पाहिलं या पहिल्या डावामध्ये 61 धावा कमालीच्या पाहायला मिळाल्या. आता त्या 62 धाव्यांचा पाठलाग आता कशा प्रकारे केला जाईल. चला, विनंती आहे खरवई टीमचे कर्णधार किंवा जे वाघोबा बहनोली टीमचे कर्णधार, कुठलीही टीम येऊ दे, फक्त कॅप्टनने कमीत कमी आयोजकांशी रिपोर्टिंग करणं फार महत्त्वाचं राहील. आपण रिपोर्टिंग न करून तुम्ही जर खोपड्याला येऊन राहिलं तर तुम्हाला जर वर बीर कमी झाली तर मगून आरकोट भरायला राहू नका. विनंती आहे, तुम्ही ग्राउंडवरती उपस्थित असून आमचा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल, पोचत असेल अगदी बरोबर, तर आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करणं फार महत्त्वाचं राहील. आणि ग्राउंडवरती पोहोचून जर आपण रिपोर्टिंग केली नाही आहे तर तुमची उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही आहे, याची दक्षता असावी, नोंद असावी. 61 धावा बनल्या गेल्यात, 62 धाव्यांचा पाठलाग करायचा या दुसऱ्या डावामध्ये. आणि या दुसऱ्या डावामध्ये खऱ्या अर्थाने या 62 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया अगदी मनोजी उघडा यांचा गोड आवाज.
योगेश नक्कीच दोन्ही सीमेवर असलेलं त्यांचं गाव आहे. तब्बल विचार केला या ठिकाणी तर आपण पाहतोय 61 धाबा बनवल्यात आणि 65 धावांचा टार्गेट या ठिकाणी कासगाव संघ समोर उभारलाय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय सुरेश निरगुडा. त्याच्यानंतर सलामीची जोडी पांडे आणि बाळू कदाळी. तर जयवागोब बोहनोली आणि करवई दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. विशाल द बेस्ट शोधो गुड गेम शोधो क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिला सामना गेम ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज रिवर्स पहिला चेंडू. आत्मविश्वास खूप सारा आहे आणि रिव्हर्स या फटक्यासाठी मात्र जाणलं जातं. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर पांड्या याला पांड्या कांबळी हा खेळाडू आपण पाहतोय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर असं वाटतं रबरची ही बॅट आपल्याला पाहायला मिळते. हलकी अशी बॅट. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र बॅटची इनसाइड लागली होती. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी वारंवार केली जाते. पहिला चेंडू त्या ठिकाणी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर होता त्यामुळे त्या ठिकाणी पांड्याचा विचार केला तर स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फर्स्ट नाही गेला. दुसरा चेंडू मात्र बॅटची इनसाइड एज. यष्टीरक्षकांनी कोणतीही चूक केली नाही आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका चांगला आहे. सरळ रेषेत खेळ केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. P1चं षटक चालू आहे. वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ रिझन मधनं पहिला संघर्षाचा चौकार. 62 धावांचा पाठलाग करत असताना श्री गणेश तर चौकाराने केलाय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. मी म्हणेन इथून मात्र शेवट गोड करावा लागेल. मेहनत करावी लागेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय कासगाव संघाला. दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच हद्दीतील हे दोन संघ आपण पाहतोय आज मात्र एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर मात्र डॉट. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. जोरदार अपील केली जाते. त्या ठिकाणी आत्मविश्वास जास्त दाखवलाय अनंताने परंतु पंचांची या ठिकाणी चर्चा केली जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला लवकरच निर्णय कळेल. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र विलास निरगुडा मॅन फ्रॉम बदलापूर. त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अजय शेंडे मॅन फ्रॉम धारोळा स्वतः आयोजक आहेत. त्या ठिकाणी पंचांचं डिसिजन येणं खूप गरजेचं आहे. या सिटीचा फलंदाज बाद. पांड्या बॅक टू पवेलियन. बघा या ठिकाणी विकेट असेल. सलामीवीर या ठिकाणी परततोय. पांड्याला मैदान सोडावं लागते. खूप स्वस्तात बाद झाला गेला पांड्याला आपण पाहतोय त्या ठिकाणी इंडियन ऍक्शन मध्ये जात असताना. नाना आपण पाहतोय मैदानात जात असताना. अद्याप विचार केला तर ऑन स्क्रीनवर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा क्षण टिपला जातोय आणि तो क्षण सातत्याने आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय यस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं पायाला स्पर्श करून बॅटच्या हँडलच्या थोडासा खाली मात्र बॅटला चेंडू लागला होता. त्यानंतर विकेट आली गेली पांड्याच्या आपण पाहतोय. गोलंदाजी तर अप्रतिम चालू आहे. त्या 4 चेंडू फेकलेत. 1 विकेट 1 चौकार. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप खेळला जातोय. फक्त निर्धाव चेंडू आणि असे निर्धाव चेंडू जर खेळले तर कासगाव संघापासून हा सामना खूप लांब जाईल. चांगली गोलंदाजी. हा चेंडू बॅटच्या टोईनला लागला गेला. चेंडू त्या ठिकाणी डायरेक्ट हिट दिला जाईल आणि मोठे बंधुराज होते त्या ठिकाणी. राजूला आपण पाहतोय अनंताचे. अनंत एसटी रेषेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल दाब येते आणि सिंगल दाबेंदा फ्लक फ्लाय होईल.
5 धावा दापलकर आपल्याला पाहायला मिळतील आणि 5 धावा इथून मात्र चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. 24 चेंडू आणि 57 धावा बनवायच्या त्या ठिकाणी मात्र आव्हान थोडंसं महागडं वाटतं. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर कासगाव संघासाठी, परंतु जोपर्यंत नाना आणि बाळू मैदानात आहे तोपर्यंत या धावा सहजरित्या चेस केल्या जातील. कारण विचार केला बाळूचा तर एक खूप घणाघाती प्रहार करणारा हा फलंदाज आहे. तर ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. विचार केला तर नानामध्ये चौकार आणि षटकार ठोकण्याची, कुठलाही सामना आपल्या बाजूने करण्याची ताकद आहे नानामध्ये आणि ती सिद्ध करावी लागेल आता या सामन्यात. हा चेंडू इथे मात्र फ्रंट फुटवर आले होते, जागा बनवली होती. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र मात्र निवडलं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण पाहिलं गेलं तर हाही चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. गतीमध्ये व्हेरिएशन करत असताना, टप्प्यामध्ये बदल करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी शरद भगत कॅमेरामॅन इनकडनं गोलंदाजी केली जाते. अप्रतिम अव्वल दर्जाची गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 धावा 1 विकेट आली. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते. हा फटका चांगला आहे, परंतु ताकद थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे राम खंडवी, याच्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम त्या ठिकाणी आपण पाहतोय कासगाव या संघाला नानाच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी शरदच्या माध्यमात अद्याप 3 चेंडू फेकले, एकही धाव खर्च केली जात नाही. 1 विकेट आले. आता मात्र इंडियन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाज आपण पाहतोय चिंतामणीला आपण पाहतोय. हा चेंडू गॅपमध्ये ढकलून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या मुवमेंटला त्याला बीट करून चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मधनं. 1 बाउन्स हा चौकार येतोय आणि चौकाराची नितांत गरज होती. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय चौकाराने पुढे सरकत असताना 9 धावा ऑन स्कोरबोर्ड. टीम कासगाव या संघाच्या हात धावा लागत असताना कासगाव संघ आपण पाहतोय खूप मोठा संघ आहे. बघितलं गेलं तर खूप खोलवर फलंदाजी असलेला हा संघ आपण पाहतोय. चिंतामण असतील, बाळू असतील, नाना असतील, पांड्या असतील, त्यानंतर गणेश, चेतन. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या राडार मध्ये आणि चेंडू थांबणार नाहीये. अजून एक धमाका बॅट्समन चिंतामणच्या बॅट मधनं आता कुठेतरी इंजन गरम केलाय आणि अशा फटक्यांची नितांत गरज होती. या षटकाराच्या मदतीने ऍक्शन रिप्लेवर आपण पाहू शकाल हा फटका. 15 धावा ऑन बोर्ड टीम कासगाव या संघाच्या लागत असताना अजून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जात आहे. चेंडू चाललाय त्या ठिकाणी सिल्ली, डीप सिल्ली पॉइंटला. चेंडू थांबणार नाहीये. अजून एक दमदार चौकार आणि 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव फलकावर धावफलका आपण पाहतो या ठिकाणी 19 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू, एकही धाव नव्हती आणि लगातारच्या शेवटच्या 3 चेंडूवर मात्र 14 धावा आल्या गेल्या. ओव्हर समाप्त होईल आणि या ओव्हर समाप्तीनंतर लगेचच धावफलकावर धावसंख्या वाढल्या जातील. आता उर्वरित समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज असेल. अनंतर चल लगेचच आपण शतक सजवून घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला ज्या गोलंदाजाने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या नावावर केली होती
त्या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश निरगुडा. चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला बॅटच्या इनसाइड एजला लागला. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव असेल. फर्स्ट ऍक्शन मध्ये उचलण्याचा प्रयत्न केला होता राम खंडवीने. त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप पॉइंटचा शतरक्षक सरकला गेला. सामन्यामध्ये शिरकाव तर केलाय मागच्या 6 ओव्हरमध्ये. या ठिकाणी चिंतामणला जेवढे चेंडू खेळता येतील तेवढे चेंडू चिंतामणला खेळावे लागतील. हा चेंडू इथे मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पंचांनी नो तर घोषित केला. या ठिकाणी 1+1. फ्रीट असेल. हा चेंडू फ्रीट असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय बाळू कडाळी. सुवर्ण संधी आहे बाळू कडाळीसाठी. फक्त टच केलाय चेंडूला. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही. चेंडू जाईल त्या ठिकाणी पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. अजून एक धमाका. बाळू कडाळीने आता कुठेतरी सुरुवात केली या सामन्याची आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा ऑन बोर्ड. टीम कासगाव संघाच्या लागत असताना अजूनही विचार केला तर खूप साऱ्या धावा भिडवायच्या त्या ठिकाणी आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे सामन्यामध्ये शिरकाव तर केलाय या ठिकाणी म्हटलं गेलं तर कासगाव या संघाने. फलंदाज ही त्यांच्या ताकद आहे. आपण पाहायला गेलं तर खोलवर फलंदाजी असलेले हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. बॅटच्या टोईनला हा चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहे. दोघांना बीट करून चेंडू जाईल. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपला बीट करून चेंडू चाललाय पुन्हा एकदा सिल्ली पॉइंटला. सिल्ली पॉइंट मधनं अजून एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या अद्याप विचार केला तर अर्धा पल्ला पार केला जातोय. 2 गड्याच्या मोबदल्यात 30 लॉस ऑफ 2 विकेट. टीम कासगाव संघाच्या ह्या धाबा लागत असताना अर्धा पल्ला तर पार केला. या ठिकाणी मी म्हणेन आता खरी सामन्याची सुरुवात. आता खरी सामन्याला मजा येईल. या ठिकाणी आपण पाहतोय हाय फटका चांगला आहे. आपण त्या चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आहे जयराम चेंडू खाली येईल तोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल. तोपर्यंत ही एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असतं. या ठिकाणी आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी गॅपमध्ये फेकायचं होतं परंतु त्या फटक्यासाठी आणि ह्या चेंडू फेकण्यासाठी ते शतरक्षक होता. एक धाव येते. 31 धावा धावफलकावर लागत असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. हा फटका चांगला आहे. हो नशीब कुठेतरी खराब आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. हा चौकारच होता मी म्हणेन परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. बघा नक्कीच 1 बाउंड चौकार पाहायला मिळाला असता पण जर तरला महत्त्व दिलं जात नाही. ग्राउंडमध्ये आपण पाहतोय वीज वाहिनी विद्युत वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. त्या तारांना स्पर्श झाला. हाय फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं. डायरेक्ट हिट दिलं जाईल. त्या ठिकाणी नशीब कुठेतरी आपण पाहतोय एक धाव येत्या. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा ऑन बोर्ड. येणारे 12 चेंडू आणि 28 धावा म्हणजे 14.00च्या सरासरीने खेळ करावा लागेल. टीम आपण पाहतोय या ठिकाणी मात्र कासगाव संघाला.
थँक्यू. या ठिकाणी बघा ब्रदरपूरच्या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला कमेंट्स खूप सारे ऐकायला आल्यात. त्या ठिकाणी आपण पाहतो चिंतामणीला हा खेळाडू तर नक्कीच मी म्हणेन गोरेगावचा आहे, पण 7 ते 8 वर्ष झाली गेली मात्र तो कासगाव या गावामध्ये राहतोय. सर्व काही त्याचं कासगावचं आहे. त्यामुळे असोसिएशनने ह्या वर्षी मात्र कासगाव या संघामध्ये त्याला खेळण्यास रजिस्ट्रेशन केलंय आणि कुठल्याही सामन्यात ओपनचे सामने झाले किंवा ग्रामीण सामने झाले किंवा आदिवासी सामने झाले तरी तो फक्त आणि फक्त कासगाव या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. याची नोंद असून या सर्व कमेंट्स तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आल्या होत्या, त्याचं हे उत्तर आहे. आणि यावर्षी मात्र चिंतामणीला मात्र रजिस्ट्रेशन केलंय कासगाव या टीममध्ये. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज चंद्रला आपण पाहतोय. पहिला चेंडू चेंडू इथे मात्र चांगला आहे. हलक्याशा तर टॅप केला जातं. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा ग्राउंडमध्ये 2 विद्युत वाहिनीचे हे पोल आहेत, त्यांना सांभाळून खेळा मित्रांनो. कुठल्याही प्रकारची मानहानी होऊ नये, कुणालाही त्रास होणार नाहीये याची नोंद असू द्या. आणि त्या पोलला किंवा तारेला चेंडू लागला तर जो काही निर्णय असेल तोच असेल. विकेट असेल तर विकेट दिले जाईल, रन्स असेल तर रन्स दिल्या जातील. 11 चेंडू 26 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. राईट आर्म ओव्हर पंटनच्या उजव्या बाजूने. चंद्रचा विचार केला तर हा चेंडू मात्र बॅकफुटवर आले होते, जागा बनवली होती, स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं होतं, परंतु चंद्रने हेरलं गेला आणि खूप वेगवान चेंडू त्या ठिकाणी फेकला गेला. आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. निर्धाव चेंडू सामन्यामध्ये शिरकाव करून देईल चिंचवली संघाला. जिथून मात्र धावा बनल्या जातील, मोठे फटके आले तर शिरकाव करून घेईल. या ठिकाणी मात्र कासगाव संघ आपण पाहतोय चांगला फटका खेळावा लागेल. या ठिकाणी मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही संघांसाठी. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एक धाव तर कंप्लीट केली जाते. स्वतःच्या फॉलोतूरमध्ये येईल. चंद्रकांत येतोय आणि चेंडूला उचलून फेक करेपर्यंत 1 धावेचा अवधी होता आणि एका धावेने मात्र डबल कावर धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकले जातील. 37 धावा ऑन पुढे आपण पाहतोय. इथून मात्र सामन्या विचार केला तर दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. कोण बाजी मारेल हे मात्र सांगता येत नाहीये, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर एकच कॅलिबरेज आहे आणि दोन्ही संघांना एकमेकांचे डावफेच चांगलेच माहीत आहेत. हा फटका चांगला पुन्हा एकदा कॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या फटकासाठी चंद्रकांत गावंडा येईल, चेंडू काले, चेंडूला अडवेल, चेंडूला उचलून फेक करेल आणि या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने आपल्या कव्हर धावसंख्या आपण पाहतो 39 धावा. 8 चेंडू 23चं समीकरण आहे. इथून मात्र एखादा मोठा फटका नितांत गरज आहे. मोठ्या फटक्याची 14.00च्या सरासरीने मात्र खेळ करायचा होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय 8 चेंडू 23 धावा. एखादा मोठा फटका. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याच दिशेने मात्र चेंडूला फेकून दिलाय. एक धाव कंप्लीट होईल आणि एकच धाव असेल. एका धावापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय अनंता गवंडाला एसटी रक्षकाच्या भूमिकेत. आज मात्र कुठेतरी चांगला खेळ अनंताच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. 62 धावा बनवायच्या होत्या कासगाव संघाला. आता उर्वरित समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय चिंचवली संघ एक चांगला संघ आहे. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. त्या ठिकाणी शतरक्षक आहे राम कळवीकडनं सुका अजिबात नसेल. फलंदाज बाद. या ठिकाणी चिंतामन बॅक टू पवेलियन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गुणात आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये गणेश जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल.
हा चेंडू फुलटॉस आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पुन्हा एकदा रामकंडवी. रामकंडवी करणं चुका अजिबात नाहीये. फलंदाज बाद. बाळूवर आशा निराशा सर्व होत्या, मात्र त्या कुठेतरी उमटवल्या होत्या. आता त्या मात्र कुठेतरी त्या आशा निराशांवर पाणी फिरण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. कारण बाळूचा विचार केला तर सलामीला आला होता आणि फक्त एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज होती. इथून मात्र 6 चेंडू आणि 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. ऋतिक जातोय मैदानात, आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच अनिल शेंडे यांना विनंती असेल आपण लगेचच कॉन्टॅक्ट करायचं दोन्ही संघांसाठी. पाच चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. ब्लाइंड स्टॉक खेळला होता, त्या ठिकाणी शतरक्षक आहे सुरेश करणं चुका नाही. त्या ठिकाणी अप्रतिम थ्रो. स्टँड अँड डिलिव्हर हा थ्रो पाहायला मिळाला. परफेक्ट ऑन द स्टंप ही फेकी पाहायला मिळाली होती सुरेशच्या माध्यमातून. 4 चेंडू 20 धावा, 3 षटकार 2 धावा, 2 षटकार 2 चौकार. चांगली फटकेबाजी. हाय चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला आहे. हॅलो. हाय चेंडू चांगला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. सामन्यामध्ये विचार केला तर 2 चेंडू आणि 20 धावा तर अशक्य आहेत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य हे काहीच नाहीये. इथून एखादा 9 त्यावर षटकार चौकार पाहायला मिळाला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो. हा चेंडू इथे मात्र एकच धाब येते. 1 चेंडू आणि 19 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न होता. अभिनंदन टीम चिंचवली. तनिबी 11 चिंचवली संघ आपण पाहतोय आणि हार्डलक कासगाव टीमला आपण पाहतोय. त्या ठिकाणी एकाच गावातील दोन्ही संघ म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण आजूबाजूचे दोन्ही संघ तन्वी 11 संघ आपण चिंचवली हा संघ आपण पाहतोय. त्यांचे स्पॉन्सर आज आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी आपण पाहतोय संजय हंबीर एक चांगले समाजसेवक आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या चिंचवली गावचे. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय 17 चेंडू 32 धावा ज्याच्या बॅटमधनं धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाले. अनंत गावंडा यायचंय आपण पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.
तर मॅन ऑफ द मॅच यायचा अनंता अनिल शेंडे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.